स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो वेलकम. आज आपण बघणार आहोत जे आपला अट्युनमेंट झालं आणि काल पहाटेच्या अट्युनमेंटला 325 लोक प्रेझेंट होते. तर त्या 325 लोकांचं अभिनंदन की तुम्ही कालच्या शक्तिपाताला एनर्जीला अनुभव घेतलाय आणि आज आपण तुम्हाला कुठल्या त्या एनर्जी प्राप्त झाल्या काल त्याचं प्रत्यक्षात अनुभव घेणार आहोत. सो सगळ्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि इथून पुढे या आठवड्यात पुढचे 5 दिवस सोमवार ते शुक्रवार आपण या ऊर्जांचा विविध स्वरूपात अनुभव करून आपल्या जीवनाला सकारात्मकतेने कसं परावर्तित करायचं, ट्रान्सफॉर्मेशन द्यायचं आहे ते आपण बघणार आहोत. सो रेडी, एक्साइटेड या एनर्जीला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये? आज आपण अन्न पाण्याला पण चार्ज करायला शिकणार आहे. सर्वप्रथम आपल्याला जी एनर्जी भेटली आहे त्याला आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. ओके, सो 325 लोकांना अट्युनमेंट दिलं. आता 286 लोक आहेत. सगळे आरामात येतात आहे ना? अच्छा, जे लोक आता उपस्थित नाही आहेत त्यांच्यासाठी सूचना, रेकॉर्डिंग बघून तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी थोडं थोडं पाणी पिऊन घ्या. आज 2-3दा पाणी प्यायला लावणार आहे मी क्लासमध्ये, मग खूप पाणी नका पिऊ. शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. चल, आता बाकीच्यांच्या मेसेजेसनी डिस्टर्बन्स नको व्हायला म्हणून आपण मेसेज बंद करू. ओके, सो माझ्यासोबत सगळ्यांनी दिव्यरेखी शक्तीला आवाहन करायचंय. दोन्ही हात जोडलेले. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातांमध्ये प्रवेश करते आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातांमध्ये प्रवेश करते आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातांमध्ये प्रवेश करते. दोन्ही हात रब करायचे आहेत. या ऊर्जेंना आपण आता ऍक्टिव्हेट करणार आहोत. डावा हात खाली, उजवा हात वर आणि हळूवार क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने प्रार्थना करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार 21 टाइम करायचं आहे. अगदी हळूवार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मोजत बसू नका. अंदाजे 21 करायचा आहे. कमी जास्त चालेल, पण पूर्ण ऊर्जांना ऍक्टिव्हेट करून डोळे बंद करून हातांमधनं फिरणाऱ्या ऊर्जांना अनुभव करायचा आहे. अगदी स्लोली स्लोली स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दोन्ही हातांच्या मध्ये एक एनर्जीचा फ्लो जाणवत असेल, कुणाकुणाला जाणवतोय त्यांनी फक्त थंब दाखवायचा. त्यांनी फक्त थंब दाखवायचा आहे. ज्यांना एनर्जीचा फ्लो जाणवतो आहे असा थंब दाखवा मला. चार्ज, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दोन हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवेल. अगदी हळूवार जाणवेल.
charge, heal and protect my palm chakra. Okay. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and ओके. त्याच्यानंतर हात बदलायचा, उजवा हात खाली, डावा हात वर आणि हळूवार चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 हळूवार 21 टाइम्स फिरवायचा. Charge, heal and protect my palm chakra. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मनातल्या मनात म्हणायचंय, तुम्हाला कळावं म्हणून मी म्हणते अफर्मेशन. अंदाजे 21 वेळा ही प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा करायची आहे, सगळ्यांना कंप्लीट करायची आहे. 21 टाइम स्लोली मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचं. दोन्ही हातांमध्ये एनर्जीचं ऍक्टिव्हेशन करतोय आपण. मग याच एनर्जीने अन्न पाण्याला कशी एनर्जी द्यायची आणि पाण्याची बदललेली चव आजच आपण अनुभव करणार आहे. अब जिनके वीडियो बंद है उनकी गारंटी उनकी खुद की रहेंगी. ठीक आहे, व्हिडिओ बंद असणाऱ्यांची गॅरंटी माझी नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. त्याच्यानंतर काय करायचं, डाव्या हाताची मूठ बांधायची. तो हात उजव्या मांडीवर ठेवून द्यायचा सहज. आणि मग उजव्या हाताने आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली, नाभीपासून. आणि म्हणून आपल्याला आपली नाभी चक्र ऍक्टिव्हेट करायचं आहे. तर नाभीला टच करायचं नाहीये, थोडं लांब हात. आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. नाभीच्या समोर आपल्याला 21 टाइम्स हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र और नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र और नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र
और नेवल चक्र नाभीच्या समोर आपल्याला क्लॉकवाईज घड्याळच्या दिशेने विद्या मॅडम हळू घड्याळच्या दिशेने असं गोल समजा ही नाभीचा पोर्शन आहे इथून असा या पद्धतीने आपल्याला हिलिंग करायचं आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा और नाभी चक्रा एकच मिनिट माझ्याकडे एक व्यक्ती आले हो मी सांगते तेच करायचं आता चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा नाभीच्या समोर ओके झालं तिथपर्यंत आता आपल्याला नाभी चक्र ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय हा हा तसाच इथे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा 7 चक्रांना क्लॉकवाईज चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा 7ही चक्रांचं इथे आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा 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 7ही चक्रांना इथे आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे ओके 7ही चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं इथे बघा तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवत असेल डोकं आणि याच्या मध्ये तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल टच करायचं नाही या डोक्याला थोडं दुरून करायचं आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा 7ही चक्रांचं ऍक्टिव्हेशन आपल्याला इथे करायचं आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा
आता आपल्याला दोन्ही हात इथे ठेवायचे हृदय चक्रासमोर आणि अफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 दोन्ही हातातनं निघणाऱ्या ऊर्जा आपल्या संपूर्ण आभामंडळाला प्रोटेक्शन देत आहे. हा एक्सपेन्स घ्यायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 आता दोन्ही हात रब करा. रब युअर हँड. एक एनर्जी बॉल क्रिएट करा. बघा आता तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. हळूवार एक एनर्जी बॉल तयार करा. याच एनर्जी बॉलच्या माध्यमातून आपण सहजतेने उपचार करू शकतो. शिल्पा ते वॉशिंग मशीन वरचं सामान काढ. जाणवतंय एका ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांनी असा थंबनेल दाखवा. एनर्जी बॉल जाणवतोय, एक मॅग्नेटिक फील्ड जाणवतंय. ग्रेट. ज्यांना नाही जाणवत त्यांनी परत एकदा हँड रब करा. परत एकदा एनर्जी बॉल क्रिएट करण्याचा बघा. एक थंड गरम किंवा हातामध्ये असं चुंबकीय मॅग्नेटिक काहीतरी फील होईल तुम्हाला. त्याचा अनुभव. दॅट इज द रेकी एनर्जी जी आपण काल आपल्या औरामध्ये आपण कनेक्ट केली. थांबशील. ओके. आता बघा जी तुम्हाला एनर्जी जाणवते या दोन्ही एनर्जी बॉलला काय करायचं आहे, असं उचलायचं आहे जो एनर्जी बॉल तयार झालाय आणि ती एनर्जी पूर्ण अशी क्राउन चक्रावर टाका. फील दॅट एनर्जी. फील दॅट एनर्जी. आणि दोन्ही हात असे तळवे आकाशावर कडे ठेवून मांडीवर ठेवून द्या. डोळे बंद. आता पुढील सूचनांचा फॉलो करा. क्लोज युअर आईज. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करते आहे. क्राउन चक्रात प्रवेश करते आहे. क्राउन चक्रात प्रवेश करून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपला हृदय चक्र जे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे तिथे पोहोचते आहे. हृदय चक्रातल्या स्फोट चक्रात पोहोचते आहे. प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. हृदयामध्ये अत्यंत प्रेमाची ऊर्जा प्रदान करत आहे. तुमच्या हृदयामध्ये संपूर्ण प्रेमाची सकारात्मक ऊर्जा पाठवते आहे. तुमच्या हृदयामध्ये संपूर्ण सकारात्मक ऊर्जा पाठवते आहे. मणिपूर चक्रामध्ये पोहोचून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ऊर्जा तिथे निर्माण करत आहे. मणिपूर चक्रामध्ये पोहोचून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ऊर्जा तिथे पोहोचत आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये ही ऊर्जा पोहोचते. स्वाधिष्ठान चक्रामध्ये तुमचे सगळे चक्र ऍक्टिव्हेट करत पुढे ही रूट चक्र
रूट चक्रामध्ये पोहोचून तुमच्या अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेलला हिलिंग देते आहे. प्रत्येक ऑर्गन आणि प्रत्येक सेलला दिव्य हिलिंग उपचार प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग उपचार प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग उपचार प्रदान करत आहे. आणि आता संपूर्ण तुमच्या औराला पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. संपूर्ण दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये सुंदर पॉझिटिव्हिटी निर्माण करत आहे. दिव्य हिलिंग तुम्हाला प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग तुम्हाला प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग प्रदान करत आहे. यू आर द हेल्थ मैग्नेट. यू आर द हेल्थ मैग्नेट. यू आर द हेल्थ मैग्नेट. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. संपूर्ण स्वास्थ्य आपकी स्वाभाविक अवस्था है. संपूर्ण स्वास्थ्य आपकी स्वाभाविक अवस्था है. संपूर्ण स्वास्थ्य आपकी स्वाभाविक अवस्था है. आणि या ऊर्जा ग्रहण करताना एक दिव्य स्माइल आपल्या चेहऱ्यावर येत आहे. एक दिव्य स्माइल आपल्या चेहऱ्यावर येत आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. याच स्माइल सोबत कम बॅक. हळूवार डोळे उघडायचे आहे. अगदी हळूवार डोळे उघडायचे आहे. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. स्लोली ओपन युअर आईज. स्लोली ओपन युअर आईज. सो आता याच ऊर्जांसोबत आपल्याला शिल्पा ग्लास द्याल ना. आता आपण वॉटर चार्ज करणार आहे. जी ऊर्जा आता आपण ग्रहण केली आहे त्याच्यासोबत पाण्याला चार्ज करणार आहे. नंतर तुमचे एक्सपिरियन्स घेऊ. कारण आपण एक्सपिरियन्स घेत बसलो की इतके हँड रेज होतील की मग आपलं शिकवणं मागे पडून जातं. एक्सपिरियन्स करायचा आहे ना आता पाणी चार्ज झालेला. आज क्लासची बदललेली जागा दिसत नाही का तुम्हाला? आज आपण थोडं दुसरीकडे क्लास घेतोय. आपल्या ऑफिस रोजच्या ऑफिसमध्ये क्लास नाही आहे, त्याच्यामुळे आज थोडा आवाजाचा त्रास होऊ शकतो. उद्या नाही होणार. आज थोडं ऑफिसमध्ये काम चालू आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला जागा शिफ्ट करावी लागली. ओके, सगळ्यांनी पाणी घ्यायचं आहे. चलो. सो पाणी घेतलं सगळ्यांनी. हो मॅडम, झाकण उघडा. डॉक्टर वृषाली मॅडम, बंद बॉटलचं पाणी कसं चार्ज करणार ना आपण? त्या पाण्यामध्ये एनर्जी पोचली पाहिजे ना. रेडी? चला, सगळ्यांनी पाणी घेतलंय ना. ग्लास मध्ये घ्या, बॉटल मध्ये घ्या. पण बॉटल मध्ये घेतलं असेल तर बॉटलचे म्हणजे कॅप ओपन ठेवा. आता एक सिप पाणी पिऊन पहिले पाण्याची चव एक्सपिरियन्स करा. एक सिप पाणी घेऊन पाण्याची चव एक्सपिरियन्स करा की कशी आहे. पूर्ण पाणी नका पिऊ, फक्त एक सिप घ्या त्यातला. ओके, ठीक आहे. आता चव तुम्ही बघितली ना. आता दिव्य रेखी शक्तीला प्रार्थना करा. काय बोलू ना त्यांना. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. मी या पाण्याची सुद्धा आभारी आहे. पाण्याचा आभार मानायचा आहे. मी या पाण्याची आभारी आहे असं हे करायचं आहे. आणि आता मी सांगेल त्या पद्धतीने याला क्लॉकवाईज हाताचा कप शेप राहील. जेव्हा आपण हिलिंग देतो हाताचा असा कप शेप राहील आणि 21 टाइम्स आपल्याला हळूवार पाण्याला हात फिरवून अफर्मेशन द्यायचं. हे पाणी
मी ग्रहण करणार आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हळूवार घ्यायचंय. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. अगदी या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालंय आणि याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे. हे पाणी दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि आता हळूवार या पाण्याची चव घ्यायची आहे आणि काय अनुभव येतो तो आता शेअर करा. सो रेज युअर हँड की काय फरक जाणवला. अनिता मगर मॅडम बोला. पहिल्यांदा मॅम तुम्हाला बिलेटेड हॅपी बर्थडे. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचा वाढदिवस काल होऊन गेलं, माहिती नसतं तर कालच विश केलं असतं. काल मी तुम्हाला कॉल पण केला होता अनायसे. बरं, आता मी हे पाणी प्यायले. आपण वाडीला जातो ना मॅम, नरसोबा वाडीला, तिथे महाराजांच्या पादुकांवरून जेव्हा पाणीच तुम्ही अभिषेक करतात ना, तसं त्याला ते वेगळ्याच सुगंध चंदनाचा किंवा असं छान सुगंध येतो. तसं मला ती चव लागली त्या पाण्यासारखी. खूप छान वाटलंय. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. उज्ज्वला राणी अनम्यूट करा. हा बोला. हा मॅडम, हॅलो. हा बोला ना, येतोय आवाज. पहिले तुम्हाला बिलेटेड हॅपी बर्थडे मॅडम. Thank you. आणि हे पाणी चहाचं जे तुम्ही सांगितलंय ना, हे मी तुम्हाला गेल्या एक्सपिरियन्स मध्ये शेअर केलं आणि मी हे रोज असं घेते ना, त्याला रोज पाण्याला वेगवेगळी टेस्ट येते. जसं आपण आमच्या इथे बालाजीचं मंदिर आहे, कधी मला त्याची टेस्ट येते आणि त्याचा इफेक्ट इतका सुंदर येतो की खूप. म्हणजे हेल्थ वाईज सगळं सगळं खूप छान अनुभव आहे या पाणी चार्ज केल्याचा. छान, थँक्यू. थँक्यू. हा, वर्षा मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम, नमस्कार. खूप छान एक्सपिरियन्स आहे बरं का हा. म्हणजे मी मेडिटेशन वगैरे पण करते, पण आज म्हणजे मला हे एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. जो आपण ऍक्टिव्हेट केली ना एनर्जी, तर तेव्हा जे आपण क्राऊन वर पुट केलं ना, तेव्हा मला एक ना असं वेगळं स्पार्क जाणवलं इथं वरती क्राऊन वर. म्हणजे असं दिसलं पण असं पूर्ण व्हाईट असल्यासारखं. आणि आता वॉटर चार्ज केलं तर त्याच्या टेस्ट बद्दल तर काय असं वाटलं की काहीतरी म्हणजे वेगळं मेटॅलिक टेस्ट आहे त्याच्यामध्ये. असं काय टेस्ट ते नाही समजली, पण काहीतरी असं हेवी मेटलची टेस्ट होती त्याच्यामध्ये.
हा बोला, कोण बोलत होतं? रुचिता मॅडम बोला. हॅलो मॅम. हा बोला. पाण्याची चव घेण्याच्या आधी जेव्हा ग्लास जवळ घेतला होता तोंडाच्या जवळ, तेव्हा नाकालाच एक खूप चांगला स्मेल आला होता. म्हणजे जसं तिरुपतीला भीमसेनी कापूर आणि तुळस घातलेलं तीर्थ असतं, तसाच त्याचा वास होता आणि त्याची चवही तशीच अनुभवायला मिळाली. छान. सोनिया मॅडम. सोनिया मॅडम अनम्यूट करा माईक. हा हा मॅडम. बोला. मी ह्याच्या पहिले एकदा क्लास केलेली आहे तुमचा, हा सेकंड टाइम करतेय. पण मी सकाळचं शक्तिपाठ त्यावेळेस नाही करू शकली काही प्रॉब्लेम मुळे, पण तेवढा इफेक्ट नाही जाणवला. पण यावेळेस मी शक्तिपाठ जेव्हा केली पहाटेचा, त्याच्यानंतर मला त्याचा खूप जास्त आणि खूप छान प्रमाणे अनुभव आलाय. पाण्याची टेस्ट एकदम नारळाच्या पाण्यासारखी येत आहे. आणि अजून एक विचारायचं होतं मॅडम मला, की जो आपण औरा पाहतो, तर मला सगळ्यामधला औरा दिसतो आहे, पण माझ्या देवातल्या मूर्तीमधलाच मला औरा दिसत नाहीये. मॅडम, देवाच्या मूर्तीच्या मागे असा प्लेन सरफेस पाहिजे. अच्छा. आणि तो नाहीये ना, कारण कसं आहे, आपण जसं आता ज्यांचा प्लेन याच्या सरफेसवर औरा क्लिअर दिसत असतो, असा नाही दिसत. त्याच्यासाठी म्हणजे कुणाचा औरा, मग ही प्रॅक्टिस आहे. आपण जस्ट आता लेवल 1लाच आहे आणि अगदी कालच आपला शक्तिपात झालाय, तर त्याच्यामुळे या सगळ्या एनर्जी अजून ऍक्टिव्हेट करायला वेळ लागत असतो. कारण मी सध्या जे रोज प्रॅक्टिस करते ते देवाच्या मूर्तीवरच करतेय. फोटो घ्या, फोटो प्लेन जो आहे ना, फोटोच्या तिथे करा, म्हणजे चांगला रिझल्ट येतो. थँक्यू मॅडम. खूप छान वाटतंय तुमचा क्लास करून. मला मी खूप जास्त फ्रेश झालीये. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. समीर सर बोला. मला चव मॅडम गोडसर वाटली. म्हणजे पहिले जे पाणी पिलं त्याला वेगळीच चव होती, आणि हे केल्यानंतर पाण्याची चव एकदम गोड स्वीट वाटली मला. आणि बाकी क्लास तर तुमचा चांगलाच आहे. फ्युचर पण म्हणजे फर्दर जे पण आहे, म्हणजे सेकंड सेशन थर्ड जे काही राहतील तुमचे, ते पण मला कम्प्लीट करायचे आहे त्यामध्ये. चला छान, थँक्यू. सुधा मॅडम. सुधा मैडम बोला. पहले तो आपको ब्लेटेड हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू, थैंक यू। मैं पानी पी, पहले का जो पानी पी तो उसका टेस्ट कुछ अलग था, और उसके बाद ऐसा मुंह में पानी एकदम पतला जैसा, ऐसा मतलब जैसे क्या, मतलब पानी ही नहीं कुछ जा रहा है, ऐसा लग रहा था, एकदम हल्का हल्का, जैसे भी कैसे हवा हवा जैसा ही सिर्फ जा रहा था अंदर, ओके, और ग्रेट. अच्छा फील हो रहा था, और पानी का टेस्ट अलग हो गया था। आता बाकीच्यांनी आज ग्रुपवर शेअर करा एक्सपिरियन्स, ठीक आहे? कारण आपल्याला कोर्सही पुढे न्यायचा आहे. तर हे जे पाणी मॅजिक म्हणून अनुभवासाठी आपण चार्ज नाही केलं, इथे मी तुम्हाला प्रॅक्टिकली आज सिद्ध करून दाखवलं की पाणी जे आहे ना, की वर्क विथ युअर इंटेन्शन. जे आपण सबकॉन्शियस माइंड जेव्हा शिकलो तेव्हा मसुरे इमोटनचे मी प्रयोग दाखवले होते तुम्हाला, की पाण्याला जसं अफर्मेशन द्याल तशी कृती त्याच्यात होते. आता आज घरी एक प्रयोग अजून करून बघा. त्या पाण्याला खूप वाईट वाईट बोला. तू वाईट आहे, तू खूप बेकार, जे काही वाईट बोलता येत असतील ते बोलून बघा, आणि त्या पाण्याची चव घेऊन थुंकून टाका. पाणी पिऊ नका, फक्त जिभेवर घेऊन थुंकायचंय. कारण ते पाणी कसं राहील, नकारात्मक ऊर्जांनी. मग उद्या जर लूज मोशन आणि उलटीचा त्रास झाला तर मला म्हणायचं नाही ते पाणी पिल्यावर. प्रॅक्टिकल जर करून बघायचं असेल तर ठीक आहे. ज्यांना विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी हा एक प्रयोग आहे. पण उद्या नाही सांगायचं की मॅडम तुम्ही प्रयोग करायला सांगितलं, ठीक आहे? नाही नाही, पाण्याची, म्हणून मी पॉझिटिव्ह प्रयोग करून घेतला तुमच्याकडनं. तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो प्रयोग सांगितलाय हा फक्त प्रयोग नाही. या अफर्मेशननी तुम्ही तुमच्या घरचं पाणी आणि अन्न चार्ज करू शकता. ते कसं, आता घरी जनरली प्रत्येक घरात फिल्टर लागलेलं असतं, बरोबर? प्रत्येक घरामध्ये काय लागलेलं असतं, वॉटर फिल्टर लागलेलं असतं. प्रत्येक घरामध्ये आजकाल ते अगदी म्हणजे गुंडावर गुंड असं ठेवलेलं दृश्य फार कमी दिसतं, की पाणी साठवून ठेवलेलं आहे असं फार कमी असतं. पण ऍटलिस्ट
त्या वॉटर फिल्टरला किंवा जर एक माठ भरलेला असेल पिण्याचा पाण्याचा, तिथे तुम्ही या पद्धतीने रोज 2 मिनिटं, जे माझे बंधू क्लास अटेंड करतात आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ 2-2 मिनिटं किचन मध्ये जायचं आणि आता जे मी सांगते तसं अफर्मेशन द्यायचं. बघा घरामध्ये खूप फरक पडेल. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. एवढं अफर्मेशन द्यायचं. मराठी, हिंदी, इंग्लिश, लँग्वेज इज नॉट अ मॅटर फॉर रेकी, कारण जगामध्ये वैश्विक एनर्जी वापरली जाते. हे पाणी आणि दोन्ही हात त्या माठासमोर, पायावर कुठलंही हिलिंग करताना पायामध्ये सॉक्स किंवा चप्पल किंवा पायाखाली आसन, म्हणजे डिरेक्टली फ्लोर टच नसावा. सांगायचा मुद्दा काय, डिरेक्टली तुमचा पायाला फ्लोर टच नसावा. सॉक्स, चप्पल किंवा आसन काहीतरी असावं. मग दोन्ही हात माठासमोर ठेवून असं अफर्मेशन द्यायचं. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय म्हणायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणून 2 मिनिटं त्या पाण्याला हिलिंग द्या. तुमच्या घरात येणारे पाहुणे तुम्हाला म्हणतील का हो तुमच्या घरातनं पाण्याला खूप चांगली चव आहे. हा अनुभव तुम्ही निश्चितच घेणार आहे. कारण आपण अफर्मेशन कसं दिलं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. याच पद्धतीने स्वयंपाक झाल्यानंतर डायनिंगवर जर ठेवत असाल किंवा ओट्यावर जेव्हा सगळ्या स्वयंपाकाची भांडी ठेवलेली असतात ते तिथे जायचं, रेकीला कॉल करायचा आणि दोन्ही हात असे ठेवून फक्त अफर्मेशन द्यायचं. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणून मग ते अन्न ग्रहण करा. बघा घरामध्ये वातावरण म्हणजे अन्नही तेच राहील, लोकही तेच राहतील, पण घराच्या ऊर्जा मात्र सकारात्मक झालेल्या असतील. तर अन्न आणि पाणी दैनंदिन लेवलवर चार्ज करणं हा रेकीमध्ये जेव्हा तुमचं ऍक्टिव्हेशन होतं तर ही महत्वाची एक प्रक्रिया आपल्याला रोजच्या याच्यात करावी लागते. ही पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनाला खूप मोठ्या लेवलचं सकारात्मकता देणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं कारण अन्न आणि पाणी हे आपल्या ऊर्जांचं स्रोत आहे. आता रेकीला कॉल करायचं म्हणजे काय, आता सांगितलं. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत ही प्रार्थना रेकीची आहे. एवढाही वेळ नसेल तर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर, थँक्स टू दिस फूड, या पद्धतीने 3 शब्दात रेकी फक्त तुमच्या इंटेन्शन सोबत वर्क करते. त्याच्यामुळे इंटेन्शन हे नेहमी सकारात्मक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत अन्न पाणी चार्ज करण्याची प्रक्रिया क्लिअर झाली. आता याच पद्धतीने मुलांची परीक्षा असते किंवा आपली परीक्षा असते, आपल्याला पेन चार्ज करायचे असतात, अभ्यासाचे पेन चार्ज करायचे असतात. मग काय करायचं, तो पेन हातात घ्यायचा. माझ्याकडे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या मुलाची MBBS ची परीक्षा होती. त्यांनी 5-6 पेन त्याच्या फायनल एक्झाम साठी माझ्याकडे चार्ज करायला आणली होती. ते स्वतः गव्हर्नमेंट हॉस्पिटलला डॉक्टर आहेत. मुलाची MBBS ची एक्झाम साठी पेन चार्ज करून नेलेले होते त्यांनी. तर काय करायचं आहे, तुम्हाला रेकीला कॉल करायचा आहे, दोन्ही हातामध्ये पेन ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अफर्मेशन द्यायचं आहे की हे दिव्य रेकी शक्ती, हा पेन मी माझ्या मुलाला वापरायला देत आहे किंवा मी अमुक व्यक्तीला वापरायला देत आहे आणि किंवा मी स्वतः वापरत आहे, जे कुणाला तुम्हाला द्यायचं आहे त्या पद्धतीने त्याची अमुक अमुक एक्झाम यशस्वीरित्या त्याने पूर्ण केलेली आहे आणि त्याला उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे किंवा सर्वोच्च यशाची प्राप्ती झालेली आहे. होऊ दे नाही म्हणायचं, झालेली आहे. ठीक आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. या पद्धतीने
तुम्ही पेन चार्ज करू शकता, वस्तूंमध्ये सकारात्मक एनर्जी देऊ शकता. दोन्ही आहेत कम्प्युटर समोर अशा या पद्धतीने थोडक्यात केले तर तुम्ही कम्प्युटर लॅपटॉपला सुद्धा चार्ज करू शकता. ठीक आहे. रेकीच्या सेकंड लेवल मध्ये मात्र डिस्टन्सनी तुम्ही हे चार्जिंग करू शकता. डिस्टन्सनी तुम्ही कुणालाही हिलिंग देऊ शकता. याचं तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. आता ती मुलगी डिफॉर्म 3rd इयरला जाईल यावर्षी. तर ती मुलगी जेव्हा 10वीला होती आणि ती लास्ट म्हणजे जॉग्रफीचा पेपर होता आणि त्या मुलीला पिरियड्स जर आले तर ती 2 दिवस उठूच शकत नाही बेडवरून, इतकी ती आजारी व्हायची. तिचे पाय म्हणजे अक्षरशः आखडून जायचे. आणि 9:30 वाजता मला तिचा आईचा फोन आलेला की मॅडम घरी या म्हणे, थोडस काम आहे. मी माझं त्यावेळेस ट्युशन घ्यायची, तर मी पाठवलं त्यांना, म्हणजे तिच्याकडे गेली ट्युशन आणि ते बघितलं तर तिला खूप त्रास होतो. पेंडुलम डॉजिंग रेकी 3rd लेवलचा विषय आहे. 3rd लेवल मध्ये आपण शिकू. 1st लेवल मध्ये कन्फ्युज होऊन जातात काही सांगितलं तर त्या मुलीच्या मी हिलिंग चालू केलं आणि ती मुलगी म्हणजे जर त्यावेळेस तिला हिलिंग दिलं आणि त्याच्यानंतर मी आणि माझे अमरावतीचे एक स्टुडंट, नागपूरचे एक स्टुडंट, यांना मी तिला डिस्टन्स हिलिंग द्यायला सांगितलं. मी स्वतः एक डिस्टन्स हिलिंगचं सेशन तिचं चालू केलं. अक्षरशः ती मुलगी 2 वाजता जेव्हा घरी आली तिने माझ्याकडे येऊन अक्षरशः बिलगली, थँक्यू की तुमच्यामुळे मी आज पेपर देऊ शकली. आणि त्या मुलीला 90% पाणी ती पास झाली होती त्यावेळेस. विचार करा, वर्ष वाया गेलं नसतं का तिचं जर डिस्टन्स हिलिंग जर या पद्धतीने नसतं. रेकॉर्डिंग बघा, वॉटर चार्जिंगची प्रोसेस जर बघायची असेल तर रेकॉर्डिंग बघायचं आहे. ठीक आहे. इकडचे मेसेजेस बंद करावं लागतात. जॉब मिळण्यासाठी वॉटर चार्ज करता केलं तर अफर्मेशन कसं द्यायचं. हे पाणी माझ्यामध्ये संपूर्ण आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची ऊर्जा तयार करत आहे आणि या पाण्यामुळे माझ्या शरीर मन 7 चक्रामध्ये इतकी छान ऊर्जा तयार झालेली आहे की मी कुठलाही इंटरव्ह्यू सहजतेने क्रॅक करून मला माझ्या जीवनात सर्वोत्तम असा जॉबची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. ठीक आहे. या पद्धतीने आता ज्या व्यक्तींना राग येतो त्यांच्यासाठी तुम्ही तसं अफर्मेशन टाका की हे पाणी मी या व्यक्तीला देत आहे आणि या व्यक्तीचं हे पाणी पिऊन पूर्णपणे राग कमी झालेला आहे, असं म्हणण्यापेक्षा हा व्यक्ती कधीच नकारात्मक शब्द नका टाकू. राग कमी झालेला आहे, आजार बरा झाला असं नाही. रागाच्या ऐवजी काय, हा व्यक्ती हे पाणी पिऊन एक अत्यंत प्रेमाने वागायला सुरुवात केलेली आहे असं अफर्मेशन द्यायचं. घरच्या प्रत्येक सदस्यासोबत प्रेमाने वागत आहे. रोज पाणी द्या व्यक्तीला. 21 दिवसात बघा तुमचा फरक त्या व्यक्तीमधला जाणवेल. माझा स्वभाव खूप शांत झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे. सकारात्मक अफर्मेशन कसं आहे, आपण आतापर्यंत काय केलं, त्या व्यक्तीच्या चुका आठवत गेलो. हा असा आहे, हा प्रॉब्लेम आहे, असा आहे, तसा आहे, पैसा नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, हा व्यक्ती खूप आनंदी आहे, हा व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे. या पद्धतीने सकारात्मक अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. क्लिअर. हा, तर मग त्याला पाणी चार्ज करून देताना हे म्हणा की तो स्वतःच्या हाताने जेवण करत आहे. ज्यांचा आता इथे एक मेसेज आला की जेवणाचा प्रॉब्लेम आहे, मुलगा जेवत नाही. मग काय करायचं की माझा मुलगा रोज स्वतःच्या हाताने आवडीने सगळे पदार्थ खात आहे. खाल्लेले आहे होईल का तिथे. अफर्मेशन परिस्थितीनुसार चेंज होईल. एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स और प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याच पद्धतीने आपल्याला करायचं असतं. माझा मुलगा, आता हे सगळ्याच गोष्टी लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही आहे, मी तुम्हाला सांगते. काही रेकी लेवल 1 ची आपली जी एनर्जी आहे ती 10% आहे. रेकी लेवल 2 मध्ये ती 40% होते. रेकी मास्टर लेवल मध्ये ती 100% होत असते. बरोबर आहे. त्याच्यामुळे लेवल 1 मध्ये तुम्ही स्पर्श केल्याशिवाय उपचार करू शकणार नाही. ठीक आहे. तर उद्या आपण एक आपलं मेडिटेशन राहिलेलं आहे, स्पर्श चिकित्सा, आपला पास्ट लाईफ मेडिटेशन राहिलं या बॅच मध्ये, तर ते उद्या
आधी मेडिटेशन घेऊ आणि परवाच्या सेशनला मग मी तुम्हाला स्पर्श चिकित्सेचा पहिले 7 चक्र शिकू आपण परवा, आणि मग बुधवारी आपण मंगळवार बुधवार गुरुवारी आपण शिकणार टच हिलिंग कसं करायचं, प्रॅक्टिकली आपण कुणाला उपचार कसा द्यायचा किंवा स्वतःवर उपचार कसा करायचा हे आपण थर्सडेला शिकणार आहे. ओके. आणि आपलं फ्रायडेचं सेशन हे लास्ट सेशन असणार, तर त्याच्यात तुमचे Q&A सेशन, एक सुंदर मेडिटेशन मी घेणार आहे. तर ते शेवटच्या दिवशी माझा प्रॉमिस आहे की तुमचा लास्ट हँडरेज जोपर्यंत राहील तोपर्यंत आपण सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? अन्न पाण्याचं चार्जिंग क्लिअर झालं. आज आपण ऍक्टिव्हेशन केलेलं आहे, तर दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची हे आपण चक्र समजल्यावर करून घेणार आहे. ठीक आहे. तर आता एनर्जी बॉल आताचा नेक्स्ट टॉपिक आहे. 4 ऊर्जांचे बॉल आपल्याला तयार करायचे. 4 ऊर्जांचे बॉल तयार करायचे आहेत आणि त्या 4 ऊर्जांचं बॉल कसं यूज करायचं ते मी आता तुम्हाला सांगते, कशा पद्धतीने यूज करायचं ते एक्सप्लेन करते. ठीक आहे. तर दिव्य रेखी माझ्या सोबत तुम्ही ही प्रक्रिया करू शकता. दिव्य रेखी शक्तीला कॉल करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत. एक एनर्जीचा बॉल तयार करायचा. अफर्मेशन द्यायचं आहे. हा एनर्जी बॉल मध्ये मी माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, तसं तर मी माझं नाव घेते, मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती संपूर्ण नकारात्मकता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहन यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. बघा, या बॉल मध्ये तुम्हाला हेवीनेस जाणवेल आणि मग याला 3दा फुंकर मारायची आहे. ही सर्व नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ईश्वर ऐसा हो, ऐसा हो, ऐसा हो. आणि नकारात्मकता काढल्यानंतर नाभीपासून एनर्जी कट 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 डिलीट 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 करायचं आहे. आपल्याला या नकारात्मकतेसोबतचं नातं हे डिस्कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. या निगेटिव्हिटी सोबतचं नातं आपल्याला काय करायचं, डिस्कनेक्ट करायचं. त्यानंतर दुसरा जो बॉल, तर पहिल्याला एनर्जी बॉल नाही म्हणत आपण, ऍक्च्युली फुटबॉल म्हणतो, कारण फुटबॉलला आपण किक मारून काय करतो, दूर पाठवतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातले दुःख कष्ट याला आपण किक मारून काय करणार आहे, आपल्यापासून लांब पाठवत असतो आणि ते ब्रह्मांडामध्ये जाऊन ती निगेटिव्हिटी संपवत असतो. ठीक आहे, शुद्ध करत असतो. त्याला आपण डिस्ट्रॉय नाही म्हणत, तिचं ब्रह्मांडामध्ये जाऊन सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी शुद्ध झालेली आहे असं अफर्मेशन आपण तिथे देत असतो. ठीक आहे. ओके. आता बघा, ऐकू येत नाही माझा आवाज? येतोय का सगळ्यांना? ओके, तुमचं नेटवर्क चेक करा, बाकीच्यांना आवाज येतोय. सेकंड बॉल आपण स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी ग्रहण करणारा घेणार आहे. स्वतःच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी ग्रहण करणारा आपण घेणार आहे. तर दोन्ही हात रब करायचे आहे. परत एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. स्वतःचं नाव घ्यायचं. मी मंजुषा स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने
आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल मी मंजुषा स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या कृपेने मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. 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 जे काही अफर्मेशन देऊन तुम्ही इथे त्याला क्राउन चक्रावर टाकायचं आहे. 2 ते 3 मिनिटं डोळे बंद करून कल्पना करायची आहे की दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रापासून प्रत्येक चक्र, प्रत्येक ऑर्गन आणि प्रत्येक सेल पर्यंत पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण सुख, समाधान, स्वास्थ्य आणि आरोग्याची प्राप्ती प्रदान करत आहे. संपूर्ण सुख, समाधान, स्वास्थ्य आणि आरोग्याची प्राप्ती होत आहे. संपूर्ण सुख, समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वराचा ही हो. हे ईश्वराचा ही हो. हे ईश्वराचा. थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने आपण दुसरा बॉल घेतला. त्याच्यानंतर तिसरा जो एनर्जी बॉल आहे तो आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करणार आहे. ठीक आहे. तिसरा बॉल कोणासाठी? आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करणार आहे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी. परत एकदा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. हा ऊर्जेचा दिव्य बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला संपूर्ण प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. घरातील वस्तू आणि वाहनांना दिव्य रेकी शक्तीचं संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीचं संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालंय. हे ईश्वराचा ही हो. हे ईश्वराचा ही हो. हे ईश्वराचा ही हो. म्हणून हा एनर्जी बॉल असा स्प्रेड करायचा घरामध्ये. फुंकर नाही मारायची, असा स्प्रेड करायचा दोन्ही हातांनी. ठीक आहे. घरामध्ये टाकला. चौथा जो एनर्जी बॉल आपण करतो आहे तो या संपूर्ण पृथ्वीला प्रदान करत आहे. कारण इथे प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी काम करत आहे कुठेतरी. एखादा विणकर आपल्यासाठी कपडे बुनत आहे. एखादा आपल्यासाठी चप्पल बुटांची निर्मिती करत आहे. त्या ब्रह्मांडाचा निसर्ग आपल्याला पोषित करत आहे, ऑक्सिजन प्रोव्हाइड करत आहे. तर एक एनर्जी बॉल आपण संपूर्ण युनिव्हर्सला टाकणार आहे. दोन्ही हात रब करायचे आणि एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं. हा एनर्जीचा बॉल मी या ब्रह्मांडातला प्रदान करत आहे. या ब्रह्मांडामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सजीवाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. आणि या पृथ्वीवर संपूर्ण आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संपूर्ण आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणून हा एनर्जी बॉल सुद्धा आपल्याला असा स्प्रेड करून टाकायचा. आणि मग स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार, माता पिता समस्त गुरुजनांचा आभार मानायचा आहे. नाभीपासून कट 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 डिलीट 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 करून ही रेकी ऊर्जा डिस्कनेक्ट करायची आहे. तर या पद्धतीने आज आपण ऍक्टिव्हेशन, अन्नपाण्याला चार्ज करणं आणि पॉझिटिव्ह ऊर्जांचं एनर्जी बॉल आपण आज अभ्यासले आहेत. सो आजच्या रेकॉर्डिंग नुसार तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आजचं सेशन कसं वाटलं? लगेच ग्रुप ओपन करते आहे, ते ग्रुपवर नक्की शेअर करा. रेकॉर्डिंग तुम्हाला 1 तासात मिळून जाईल. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.